सुप्रभात मित्रांनो. आपण वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. काल आपण भूतदया नावाची 11व्या रात्रीची गोष्ट ऐकली. आज आपण वाचणार आहोत 12वी रात्र, त्याची गोष्ट श्यामचे पोहणे. तर सुरू करते. कोकणामध्ये पावसाळ्यात विहीर तुडुंब भरलेली असते. हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात त्या. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पेडले बांधतात आणि देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. 6-6 पुरुष. खोल पाणी असलं तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारचे कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून ओहड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. टाकला रे श्यामला असं कोणी म्हटलं की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान मुलं पोहतात ना, आणि तुला रे कसली भीती? तुला बुडुकं देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवी, नाहीतर भाऊजींच्या बरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत? पोहावयास येत असावं. कुसाताईची वेणी आणि आंबी त्यासुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा आहेस. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटलं तर, आणि धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कुठेतरी लपून बसायचं ठरवलं. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असं मी नक्की ओळखलं होतं. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आलं नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू सगळे आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? या पहा सुखडी आणल्या आहेत, बन्या म्हणाला. हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो? मला वाटलं की तो तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम, कुठे बाहेर गेला की काय? असं म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणे ऐकत होतो. मुली म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही पोहायला. कुठे लपून तर बसला नाही ना? आम्ही वर पाहू का? श्यामची आई. आई म्हणाली, बघा वर असला तर बरंच झालं. त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो. अलगद पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असं वाटू लागलं. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसं बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकी होता येणार नाही असं मला वाटलं. भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो. नाही रे येथे, तो काय येथे लपून बसेल अडचणीत? एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागून. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच तो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे, असं काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर? मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झालं तरी ती परक्यांची मुलं, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती आणि मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही आणि हलत पण नाही, मुले म्हणाली. आईला राग आला आणि ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो. कुठे आहे कार्टा? मीच येते, थांबा.
आई वर आली आणि रागाने माझा हात धरून तिनं ओढलं. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती, दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा आणि ओढा, मी पाठीमागून ढकलते आणि झोपडते चांगला. बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली. आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवा रे याला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला. त्या मुली आल्या बघ, फजिती बघायला तुझी, असं म्हणून आईने जोराने मारणे चालवले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मजा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो श्याम. अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटलं तरी तू देहून उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू आणि इतर तरुण होतेस. काय, आज आला का श्याम? ये रे, सुखडी नीट बांधतो हो, असं म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघू नीट, आता उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे आणि पुन्हा मागे यावे, पुढे होई, पुन्हा मागे, नाक धरी, पुन्हा सोडी, असं चाललं होतं. भित्रा कुठचा? वेणू, तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारीन, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो, आई ग. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला आम्ही मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देईनात. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव आणि लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली आणि त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावेस नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो. नाक धरलं, पुढे मागे असं करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाब्बास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरलं आणि आणखी शिकवलं. आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुळीच भ्यायला नाही, आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम. डोके चांगले पूस, ते शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावून बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवाव्यास बसली होती. मी ओसरीवर गेलो. इतक्यात श्याम, अशी आईनं गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो आणि म्हटले, काय? आई म्हणाली, ते दह्याची कोंडी घे, आत दही आहे, साठून टाक, तुला आवडतं ना. मला नको, जा, सकाळी मारलंस आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन विचारलं, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तशी जेवण पुरण न होता उठली हे पाहून मला वाईट वाटलं. माझं बोलणं आईला लागलं का असं मनात आलं.
आईने तेलाची वाटी आणली आणि माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस असं का जगानं तुला म्हणावं? माझ्या श्यामला कोणी नावं ठेवू नये, श्यामला कोणी नावं ठेवू नये म्हणून मी त्याला मारलं. श्याम, तुझ्या आईला तुमची मुलं भित्री आहेत असं कोणी म्हटलं तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही, आणि माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असं असेल तरच मी त्यांची खरी आई आणि ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो. ते खरी दही खा आणि जा खेळ. आज निजू नको हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. कड्यानो, माझ्या आईला धीट मुलं हवी होती, भित्री नको होती. तर इथे मंडळी 12व्या रात्रीची गोष्ट संपली आहे. उद्या आपण वाचणार आहोत 13व्या रात्रीची गोष्ट. तर तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.